नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांनी ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे आणि त्याच्यामुळे आज त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सगळ्या मतदारसंघाचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। घोषणाबाजी दिली जाते आहे, टाळ्या वाजवल्या जात आहेत आणि अभिनंदन राहुल ढिकले यांचं केलं जात आहे। राहुल भाऊ, अत्यंत ऐतिहासिक असा हा खरं तर विजय, काय सांगाल, कशी होती ही निवडणूक आणि कसं आपण सामोरी गेलात? मी पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की ही निवडणूक जी आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि जेव्हा पैसे घेऊन लोकांना खरेदी करायला जातो, लोकशाहीला खरेदी करायला जातो, तर जनता ही एवढी वेडी नाही, जनता ही जागरूक आहे आणि त्याच्यामुळे अशा वेळी धनदांडग्यांना त्यांचं काम दाखवण्याचं काम, त्यांची जागा दाखवण्याचं काम हे जनता करते आणि आज ह्या निकालातून स्पष्टपणे जनतेने धनदांडग्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। तरुणांमध्ये आपली असलेली क्रेज ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। या संपूर्ण निवडणुकीमध्ये ही तरुण शक्ती जी आहे ती कशी तुमच्यासोबत होती, काय नेमकं नियोजन होतं? जर तुम्ही मतदारसंघ एक कुटुंब म्हणून जर त्या मतदारसंघात फिरले, मतदारसंघातल्या रहिवाशांशी, जनतेशी कुटुंब म्हणून नातं प्रस्थापित केलं, तर जनता पण तुमच्या मागे ठामपणे उभे राहते। तुम्ही बघायला फक्त तरुणच नव्हे तर ज्येष्ठ असतील किंवा आमच्या लाडक्या बहिणी असतील, या सगळ्याच माझ्या मागे ठामपणे उभ्या होत्या आणि म्हणून जवळपास 88,000च्या आसपासचा मताधिक्य आणि 1,57,000 मतं हे नाशिक जिल्ह्यातले सर्वाधिक मतं जनतेने मला दिलं। भाऊ, आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा आपल्याच मतदारसंघात होतोय, किती मोठं आव्हान असणार आहे आणि कशा पद्धतीचे नियोजन असणार? सिंहस्थ कुंभमेळा हा 12 वर्षातून नाशिकला निधी मिळण्यासाठी सर्वात मोठा चान्स असतो आणि नाशिकमध्ये विकास कामं करण्याचा सगळ्यात मोठा ही संधी असते आणि त्याच्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यात आज केंद्रातही भाजपचं शासन आहे, राज्यातही भाजपचे शासन येतं आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त निधी आणून नाशिकचा विकास करणं, मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या दृष्टिकोनातून मुंबई पुण्याच्या दृष्टिकोनातून नाशिकला एक सुवर्ण त्रिकोणातलं सक्षम शहर करणं हे आमचं उद्दिष्ट राहील। शेवटचा प्रश्न, राज्यामध्ये सुद्धा भाजपला, महायुतीला क्लिअर मॅन्डेट आहे, मुख्यमंत्री नेमकं कोणाला बघायला आवडेल तुम्हाला? तुमची काय मनातली इच्छा? मला इथं राजकारणात उभं केलं देवेंद्रजींनी, जो काही माझ्या पाठीशी बळ दिलं आहे, माझ्यासारख्या तरुणांना राजकारणात आणलं आहे ते देवेंद्रजींनी आणि त्याच्यामुळे माझं मत असेल किंवा माझ्या कार्यकर्त्यांचं असेल की माझ्या मतदारसंघातल्या जनतेचं असेल, जनामनात ज्यांनी काम केलं आहे, ज्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना 5 वर्ष विकास केला आहे आणि लाडकी बहीण योजना ज्यांनी यशस्वीपणे राबवली, असं सर्वसामान्यांचे देवाभाऊ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी जनतेची नक्कीच इच्छा आहे। खूप धन्यवाद आणि आपलं मनपूर्वक अभिनंदन। सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी हे या ठिकाणी राहुल ढिकले यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। प्रचंड गर्दी त्यांच्या निवासस्थानावर आपल्याला बघायला मिळते आणि ऐतिहासिक मतं घेऊन राहुल ढिकले हे विजयी झालेले आहेत। आपल्याही आणि जनतेच्याही मनात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचं राहुल ढिकले यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।